नमस्कार मंडळी, सुप्रभात सर्वांना. कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली. तर मी तुम्हाला कालच्याच ब्लॉगमध्ये सांगितलं की आज काकांची एंगेजमेंट सेरेमनी होती, म्हणूनच काल दीदी घरी आली आहे. मग आम्ही सकाळी सकाळी मस्तपैकी आवरून निघालो होतो आणि एकदम नवरदेवासोबतच तिथे लॉन्सवर हॉलवर पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर मग एंट्री वगैरे झाली आणि इकडे फोटो सेशन चालू झालं. मग लगेच आम्ही आलो होतो फोटो सेशन करायला, म्हणजे त्यांचंच फोटो सेशन चालू होतं, पण आम्ही कमेंट्स पास करत होतो त्यांना लवकर लवकर पोजेस जमत नव्हत्या म्हणून. आणि तिकडे फोटो सेशन वगैरे झाल्यानंतर जे पण प्रॉपर पद्धत असते प्रश्न वगैरे विचारायची ते झाली. त्यानंतर इकडे पप्पांनी त्यांच्या ग्रुपची मित्रपरिवारांचे मस्त गप्पा गोष्टी चालू होत्या. म्हटलं चला त्यांना पण ब्लॉगमध्ये घेऊया. आणि तिकडं त्यांच्या चालू होत्या आणि इकडे काकूंच्या गप्पा चालू होत्या. मस्त एंट्रीला बसल्या होत्या, म्हणजे स्टेजच्या तिथे बसल्या होत्या, सॉरी एंट्रीला नाही. तेवढ्यात मग मस्तपैकी नवरदेव नवरीची एंट्री झाली छानपैकी. तिथे पण फोटो सेशन वगैरे झालं. मग रिंग सेरेमनी, रिंग वगैरे घातली दोघांनी. आणि जे पण आता तर खूप मज्जा राहणार आहे आमची. आय थिंक ते लग्न थोडं लेट राहील, पण आत्तापासूनच एन्जॉय करतो आहे. केक कटिंग वगैरे झालं. आणि खास गोष्ट ही की काकाचा बड्डेच त्या दिवशी होता, म्हणजे बड्डे पण होता आणि एंगेजमेंट पण त्याच दिवशी. लगेच मित्रपरिवारवरती फोटो काढायला गेले पप्पा आणि ते सर्व. आणि छानपैकी मित्रपरिवारांचा फोटो झाल्यानंतर मग आम्ही गेलो सगळे ताजने ताजने परिवार. मग छानपैकी व्हिडिओज फोटोज झाले. आणि मग म्हटलं चला आता जेवण वगैरे करूया. मग जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग असं ती काय पद्धत आहे मलाच कळाली नाही, म्हणजे आय थिंक शिदोरी का असं काहीतरी म्हणता, ती पद्धत चालू होती. आणि हे मुलांना खूप पैसे लागत होते, एवढे एवढे छोटे मुलं आहे. अशा प्रकारे आजचा आमचा दिवस संपला. थँक्यू फॉर वॉचिंग.